आता आपण सोरवण्यात पोहोचलोय. सोरवण्याचा इथे वेलकम गेट लावलेला आहे इथे. त्यानंतर आपण सोरवणी गेटकडे निघालो आणि समोर पाहू शकता सह्याद्रीच्या रांगा, उंच डोंगर आहेत. आणि आज पावसाचं वातावरण असल्यामुळे बघा एकदम धुका दाटलंय आणि इथं पुन्हा एकदा टर्न लागलंय आणि पुन्हा कन्फ्युजन निर्माण झालंय इथं. आपण नागेच्या देवस्थान आणि समोर बघताय मित्रांनो, खतरनाक एकदम व्ह्यू दिसतोय. समोर बघा एकदम असा उंच असा डोंगर आहे, पर्वतासारखा एकदम सरळ शिखर दिसतंय आणि काही धुका असल्यामुळे आहे ना तेवढं दिसण्यात येत नाही आहे. इकडे बघा शाळेतली मुलं चालत रस्त्यावरती आणि आज शनिवार आहे ना, शाळा लवकर सुटले आणि फायनली आपण आता सोरवण्यामध्ये पोहोचतोय. आपलं मेन डेस्टिनेशन जिथे आपण जाणार होतो ना, ज्या गावामध्ये, तिथे येऊन पोहोचलोय आपण आणि एकदम सुंदर असा निसर्ग दिसतोय. एकदम आहे ना चढ आहे, घाट एकदम खतरनाक आहे, गाड्या पुऱ्या फुटत आहे. फर्स्ट वरती गाडी आहे आणि इकडच्या नजारा बघा. इकडे या साईडला आहे पार्किंग, एक छोटासा ओढा आहे आणि इथं लिहिलेलं आहे मंदिराकडे जाण्याचा बाण दाखवलेला आहे, इथं बॅनर सुद्धा आणि इथून सुरुवात. आणि आता आपण चढायला सुरुवात केली आहे वरती. सर्व मित्रमंडळी निघालेत वरती आणि इथे गाड्यासुद्धा खूप लागल्या आहेत खालती, 4 व्हीलर वगैरे आणि बाईक वगैरे बरीच गर्दी आहे आज. आणि आज शनिवार आहे, श्रावणातला शनिवार आहे, दुसरा शनिवार. आणि चढत चढत आमचे अर्धा अंतर कट झालंय. डोंगर आणि इकडे पाहू शकता परत धुका आणि इकडून आम्ही आता खालनं आलोय जंगलातनं आणि या साईडला गाव दिसतंय. आणि अजून खूप वर जायचं आहे, अजून 1 तास लागणार आहे आपल्याला वरती जायला. सर्व मित्रमंडळी वरती पोहोचलेत आणि पाहताय मधनंच एक असा छोटासा डोंगर आहे, त्या डोंगरावरनं जायचं आहे. आणि दोन्ही साईडला दरी आहे, इकडं सुद्धा दरी आहे आणि या साईडला सुद्धा दरी आहे. आणि अधूनमधून आहेत ना, जसं धुका सरकत आहे तसे डोंगर दिसतो आपल्याला आणि एक नंबर नजारा आहे. आणि आता आपण आहोत खेड तालुक्यामध्ये, खेड आणि चिपळूण आणि साताऱ्याच्या बाउंड्रीवरती. जसं धुका कमी होत आहे ना, तसं लोकेशन आपल्याला दिसते. आणि इकडून आपण खालनं आलो होतो या साईडून आणि इकडे वरती आपण चाललो आहे आता. आणि इकडे मी जीन्स पॅन्ट घालून आलो होतो, त्यामुळे थोडासा चढायला प्रॉब्लेम होत आहे. बाकी ट्रॅक पॅन्टवर आले. आणि पुन्हा एकदा आपण विश्रांतीसाठी थांबलो आहोत तिथे. तुम्ही काय आणलं? आणि त्या रस्त्याच्या मधोमध आहे ना नाश्त्याची सुविधा सुद्धा आहे, पारस शक्ती शिवशक्ती म्हणून. आणि पुन्हा एकदा आपण चढायला सुरुवात केली आहे आणि समोर डोंगरावरती एक शिखर दिसतोय, सरळ एकदम सरळ सुलका दिसतोय. इकडे सर्व मित्र निघाले.
थांब तिथंच थांब. आणि इकडे पाहू शकता एकदम सुंदर डोंगरातली वाट, खतरनाक व्ह्यू आहे. आणि इकडचा नजारा पाहू शकता, खोल दरी आहे आणि वाट बघा कुठे येते ती. आणि फक्त 2 फूटच एवढी वाट आहे आणि काही ठिकाणी आहे ना रिलिंग पण सरकले. इकडे पाहू शकता एकदम खतरनाक झोन आहे, थोडा डेंजर रस्ता आहे. आणि इकडे वर पाहू शकता पुरा सरळ उंच डोंगर आहे. थोडं काळजीपूर्वक जायला लागणार आहे. आणि इथे बघा थोड्या अंतरावरती ना रस्ता लय छोटा आहे. थोडं तरी मिस्टेक झालं ना तर पाय घसरला की एकदम खोल दरीत. हे बघा इकडे पुरी सरळ खोल आहे खाली. आणि आत्ता थोडा कुठे आहे ना आडवा रस्ता लागला आहे, नाहीतर मगापासून खूप वर चढत आलो आपण. चालू आहे. इकडनं आपल्याला परत वरती जायचं आहे. वरती तुम्हाला दाखवतो कुठे ते. हे बघा इथे सर्व मंदिरात दर्शन घेण्यासाठी चालणारे भाविक आहेत. आणि इकडे आपल्याला वरती जायचं आहे. हे डोंगर आहे इकडे वरती जायचं आहे. आणि आपण अजून इकडे खाली आहोत. खूप अंतर अजून आपल्याला कापायचं आहे. मिनिमम अजून 1 तास तरी लागेल वरती जायला. आणि मित्रांनो आता फायनली मेन ट्रेक चालू होणार आहे. हे बघा इथून सरळ चढाई आहे वरती. आणि इकडे बघा वरती सर्व ट्रेकर्स चाललेत. आणि इथून वरती जायचं आहे या 2 डोंगरांच्या मधनं. आणि अजून आपण इकडे खाली आहोत. खूपच दम लागलाय. झालं 1 तास झाला आपण वर चढतोय आता. आणि अजून मिनिमम 1 तास वर चढायचं आहे. पुरा जो सह्याद्रीचा घाट असतो ना तो चढून पूर्ण वर जावं लागतं. आणि पूर्ण थरारक असा एन्जॉयमेंट करता येतं. आणि एकदम ट्रॅकिंगसाठी आहे ना एकदम बेस्ट आहे. आणि वाटसुद्धा पाहू शकता कशी आहे ती. ठिकठिकाणी असे छोटे मोठे धबधबे पाहायला भेटतात. आणि इथं थोड्या अंतरावरती लोखंडी शिड्या पण लागतात. इकडे जो मेन खरा चढाईचा भाग आहे ना तो आता चालू झाला आहे. इथे पाहू शकता वाट कशी आहे ती. आता इथून आहे ना मेन जो डोंगर असतो ना सह्याद्रीचा तो चढायची सुरुवात झाली. पुरा सह्याद्रीच्या डोंगरांचा नजारा. आणि इथं पूर्ण आहे ना दगडामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. आणि इथं जरा व्यवस्थित पायऱ्या आहेत पाहू शकता. आणि पुरी रिलिंग पण आहे ना ढिली झाली आहे बघा. फक्त हाय म्हणून हाय ती. आणि फायनली पुन्हा एकदा आपण उंच डोंगरावर आलो आहे. पुरा सरळ डोंगर आहे आणि पुरी खाली दरी आहे. आणि हवा पण सुटले. आणि इथं काही ठिकाणी छोट्या मोठ्या ठिकाणी अशा लोखंडी पायऱ्या बघायला भेटतात. पुन्हा एकदा तीच चढण सुरू झाले सरळ डोंगराची.
काळा दगड आहे, त्यामध्ये वाट आहे. फक्त 10 मिनिटं. थँक्यू. कुठे आलं ते? कासे म्हणजे खेड तालुक्यातच. तुम्ही कुठून आलात? दापोली. खोपीचा घाट लागला का नाही, हां, ते पुढचं गाव आहे तो कासे. म्हणजे ते रघुवीर घाटाकडे. नाही ना, तुम्हाला खोपीतून एक मंदिर लागलं घाटामध्ये, हां कालकाईचं छोटं मंदिर. हां तिकडे. आणि ते पुढचं गाव उतरलात ना, ते कासे गाव. तुम्ही किती वाजता आलेला? आम्ही सकाळी सुरुवात केली 9 वाजता. 9 वाजता. 11 साडे11 वर पोहोचलो. मंदिर वगैरे मस्त आहे ना वरती? एक नंबर मंदिर आहे. ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा जाताय का? हां आम्ही पहिल्यांदाच आलो. जाऊन या. एन्जॉय आहे ना एकदा? मजात ना? दम नाही लागला? अजिबात नाही. दम नाही लागला? एरडेवाडी खेड ना? दापोलीतले. तुम्ही दापोलीतल्या? नाही आम्ही खेडचे आहेत. हां. माझे मित्र आहेत. तुम्ही दापोलीतले ना? राजापूरचे आपलं तुम्ही? गुद्दा गाव राजापूर आहे. आणि मित्रांनो पुन्हा एकदा सरळ चढण लागले, एकदम सरळच्या सरळ. आणि आपण आपल्या मित्रांना खूप पुढे जाऊन दिलं आहे आणि मी खूप मागे राहिलो आता, कारण खूप सरळ चढण आहे. आणि इकडे बघताय साईडला लोखंडाची साखलीसुद्धा बांधलेली आहे चढण्यासाठी. आणि एकदम खतरनाक असा चढण आहे वर चढायला. आणि ट्रेकिंगसाठी आहे ना खूप भारी आहे. ज्यांना आहे ना जीवनात खूप आनंद आणि थरारक असा करायचा आहे त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे हे. पाहू शकता एकदम सरळ वर चढावं लागतं आहे आणि त्यामध्ये व्हिडिओ करायची वरती चढते वेळी आणखीन एक धोक्याचं काम आहे आणि खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुरा गुलगुलीत आहे आणि इथेही लोखंडाची साखली. आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगणं आहे, जर तुम्ही इकडे आलात ना चोरवण्यामध्ये, शंकराचं मंदिर आहे वरती नागेश्वराचं, तर येताना कधी ट्रॅक पॅन्ट वगैरे घालून या किंवा हाफ पॅन्ट. जीन्स पॅन्ट घालून आलात ना तर हे बघा वरती चढायला खूप हालत होते. इकडे पाहू शकता ऋषभची हालत काय झाली. आणि जीन्स पॅन्ट असेल ना तर चढायला खूप अडचण होते. ट्रॅक पॅन्ट नाहीतर छोटी हाफ पॅन्ट तरी पाहिजे. आणि पुन्हा एकदा इथे शिड्या लागल्या. थोड्या ह्या लोखंडी शिड्यांवरती चढायला बरं वाटतं, पण काही ठिकाणी रस्ता आहे ना खूपच खराब आहे. आणि इथं हा आहे साखली आणि ऋषभ आपला खाली आहे. आणि पुरा आहे ना इथं 90 डिग्रीच्या अँगलमध्ये चढाई आहे. आणि पुरा हात पण आहे ना आता माझे थरथरायला लागले. आणि असे फायनली मी झोपलो इथे. आता ऋषभ आलं आहे आणि इकडे रस्ता आहे पाठीमागे. आणि फायनली झोपलो मी अक्षरशः. लय चढण आहे आणि दमलो आहे मी. आणि इथून जायचं आपल्याला सरळ वर चढायचं आहे. पुरं सरळ चढण आहे. आणि इकडे तुम्हाला ऋषभ दाखवतो कसं चढतं आहे ते. हात आणि ढोपर सर्व टेकवला ना त्याने. आणि पूर्ण आहे ना घसरगुंडी झाले पाऊस असल्यामुळे. पुरा चिकचिकीत झाला आहे आणि बलबलीत झालं आहे. आणि पुरा सरळ ट्रेक आहे. आणि ते पुरा वर चढायचं आपल्याला. हे बघा सरळ आहे एकदम वरती. आणि ह्या साईडला पूर्ण खोलदरी. तर ना आपण आल्यापासून ज्याची वाट बघत होतो मंदिरात कधी पोचू ते, आता आपण गेटजवळ पोचलो आहे. इथं पाहू शकता स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे. आणि इथून आपल्याला आता जायचं आहे पुढं. तरी अजून समोर डोंगर दिसतोय. तरी बघूया आता मंदिर कुठे आहे ते.
इथलं लोकेशन आणि इकडे सर्व आपली दमलेली फॅमिली बसले आणि अक्षय आहे ना पुढच्या येण्याची तयारी करतोय काय काय लागेल आणायला ते मीठ नको बशी आमची फायनली आता आपलं जेवण चालू आहे झुणका भाकर किती देऊ 8 चहा द्या किती चहाचे किती 15 रुपये आणि ते खाऊवाला खाऊ वाटणारा आणि इथे बघताय उपवास आहे त्यामुळे बघा काय चाललंय ओरिओ संपला ओ काका आलो आलो ओ तयार ठेवा क्रिकेट खेळल्यावर कसं दम लागतं